हो, गोट फार्म सुरू करायचा विचार केल्यावर जर का पैसा हा प्रॉब्लेम तुझ्या डोक्यात येत असेल तर तुझा विचारच चुकीचा आहे. त्याच्याहून महत्वाचं हे आहे की सुरुवात कुठून करायची आणि त्याचा प्लॅन कसा बनवायचा. तर वेलकम टू एपिसोड 1 ऑफ शून्य ते गोट फार्म. आता लोक डायरेक्ट बकरी खरेदीपासून स्टार्ट करतात, पण गोट फार्मिंगची सुरुवात बकऱ्यांपासून होतच नाही. तर त्याआधी केलेली प्लॅनिंग हा खरा गेम चेंजर आहे. आता तुमच्याकडे जागा किती, तुम्ही एखाद्या मॅनेजमेंटसाठी किती वेळ देऊ शकता, त्यानंतर चारा आणि पाण्याचं नियोजन केलं आहे का, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण की सुरुवातीला सगळं एक्साइटिंग आहे, त्याच्यानंतर फीडिंग, क्लिनिंग हे एक डेली रुटीनचा पार्ट बनतं. म्हणून एकदम सुरुवातीला खूप मोठा शेड बांधायचं स्वप्न आत्ताच सोडून द्या. स्मॉल स्टार्ट करा, 2-5 बकरा विकत आणा, त्यांचं रुटीन समजून घ्या आणि स्टेप बाय स्टेप बढिया सेटअप बिल्ड करा. कारण की गोट फार्मिंग मध्ये स्पीड नाही तर कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किती बकऱ्या घ्यायच्या आणि कुठल्या जातीच्या घ्यायच्या. तर हे मी तुम्हाला एपिसोड 2 मध्ये सांगतो. त्यासाठी लवकर फॉलो करून घ्या, म्हणजे मी तुमच्या फीडमध्ये येत राहील. भेटूया लवकरच. बाय बाय.